नमस्कार, मी निलेश देशपांडे, उर्वरा ग्रुप पुणे। मी मुळात तसा उद्योजक आहे आणि MSc ॲग्रिकल्चर शेतीच्या निगडीत निविष्ठा बनवतो। मागील काही वर्षापासून एक असं डोक्यात होतं की फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी काम सुरू करावं, पण नक्की वाट सापडत नव्हती। फेसबुकच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून वाटाड्या प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र लातूर डॉक्टर विकास कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक नवीन त्यांचं गुळ बिस्किट ट्रेनिंग हे मी साधारणतः 2-2.5 महिन्यापूर्वी ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही सुरू केलं। याच्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा असा फायदा झाला, मी जरी व्यवसाय करतो आहे बऱ्याच वर्षापासून, तरी व्यवसायाचे जे बारकावे आहेत ते इत्थंभूतपणे सरांनी सांगितले। अगदी सुरुवात कुठून करावी, किती पैशात करावी, कुठले कुठले लायसन्सेस घ्यावे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय करावी, गरिबासाठी स्वस्त, मध्यमवर्गीयांसाठी ऑफर आणि श्रीमंतांसाठी शुद्ध, ह्या स्ट्रॅटेजीने किंवा ह्या मार्गाने जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो। एकंदरीत व्यवसाय कसा चालवायचा हा सगळ्यांना फायदेशीर मात्र या ट्रेनिंग मधून होऊ शकतो। मुख्यतः कमी पैशामध्ये चांगलं ट्रेनिंग आपण कसं करू शकतो हे वाटाड्याच्या माध्यमातून दिसून येत आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की गुळ बिस्किट मार्केटमध्ये बनवणारे खूप आहेत, पण बनवत असताना काही रेसिपीज तुमचा वेगळेपणा ठसा जर उमटवायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला स्वतःचं संशोधन करावं लागेल, स्वतःचं काम करावं लागेल। आणि वाटाण्याच्या माध्यमातून आज मला इथे अनुभव आला। इथे या ठिकाणी साधारणतः आम्ही एक 8 ते 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गुळ बिस्किटचं ट्रेनिंग आज घेतलं। यामध्ये सुरुवातीला गुळ बिस्किट असतील, त्याच्यानंतर मिलेट बिस्किट असतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण आहे असे पान बिस्किट, पेरू बिस्किट, जांभूळ बिस्किट, याच्या व्यतिरिक्त मुळात जे आहे ते चकना बिस्किट हे सुद्धा आपल्याला इथे अनुभवाला मिळाले, खायला मिळाले। एक वेगळ्या प्रकारची नानकटाई कशी असू शकते आणि ती लोकांना कशी आवडेल ह्या हिशोबाने सुद्धा आता इथे अनुभव मिळालेला आहे। रेसिपी नसून मुळात सरांनी त्याच्यातले जे बारकावे आहेत याच्यामध्ये 50 प्रकारचे वेगळे करू शकतो, पण त्यासाठी मात्र सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे। हा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो वाटाड्याच्या माध्यमातून मिळाला आणि मी नक्की नवउद्योजकांना सांगेल की नागपूर सारख्या ठिकाणी सरांनी ज्या पद्धतीने आज साधारणतः एक 20 ते 25 लोकांचं आमचं ट्रेनिंग घेतलं, तर ह्या ट्रेनिंग मध्ये मात्र हे सगळे 25 उद्योजक तयार होतील अशी मला आशा आहे। आणि जो नवीन येणारा वर्ग आहे त्याने स्वतःच्या पायावर कमी भांडवलामध्ये जास्त व्यवसाय कसा करू शकतो या संदर्भाचं उत्तम असं मार्गदर्शन कुलकर्णी सरांच्या माध्यमातून, वाटाड्याच्या संशोधन माध्यमातून आपल्याला मिळालं। अजून एक सगळ्यांना आवर्जून असं सांगायचं आहे की यामध्ये जो नवीन येणारा वर्ग उद्योजक ज्याला व्यवसाय करायची इच्छा आहे त्याने एक कुठले तरी मार्ग निवडून, मग ते गुळ बिस्किट असो किंवा वाटाड्याचे इतर जे काही उत्पादनं किंवा रेसिपीज असतील त्याच्या माध्यमातून पर्याय निवडावा आणि लवकरात लवकर ट्रेनिंग पूर्ण करून आपला व्यवसाय शून्यापासून तर एका लेवल पर्यंत किंवा एका उंचीपर्यंत तो कसा गाठू शकाल या बाबतीत मात्र वाटाड्या नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल। इथे फक्त नुसतं ट्रेनिंग किंवा रेसिपी नाही तर मुळात मशीन्स असतील, त्या मशीन कशा ऑपरेट करायच्या, त्याच्यानंतर स्वतः तिथे करताना आपल्याला काय पाहायचं आहे या संदर्भात सुद्धा एक चांगली माहिती या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळाली। म्हणजे आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग ज्याला म्हणतो, हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळाल्यामुळे खूप आत्मविश्वास आणि नक्कीच पुढे काम करण्याची ताकद मिळाली, जी माझं कुठलंही फूडचं बॅकग्राऊंड नाहीये। त्यामुळे मला असा विश्वास आहे की बाकीचे जे लोक फक्त विचार करतात तर इथे किंवा नुसते ट्रेनिंग घेतात, सेमिनार घेतात, पण इथे मुळातच प्रॅक्टिकल ट्रेनिंग, स्व अनुभव आल्यामुळे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगले उत्पादनं वाटाड्याच्या मार्गदर्शनाखाली मार्केटला आणू शकेल असा मला विश्वास आहे। मी वाटाड्याच्या सर्व टीमचे आणि आज इथे त्या ठिकाणी मशिनरीचे सुद्धा जे कोणार्कचं मशिनरी युनिट आहे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं, याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। उत्पादनं किंवा नवीन संशोधन यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।